इकडे यासाठी तूच ते मग जोड येईल त्या यानं हॅलो दैतवाडची सर्व महिलांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आहे. हळदी कुंकवाची वेळ झालेली आहे. तेव्हा कृपया करून सर्व महिलांनी मंडपामध्ये उपस्थित राहायचं आहे. पुढील कार्यक्रम आपल्याला पुन्हा नियोजनामध्ये आहे. तुमचा हळदी होण्यानंतर लगेच तुमच्याकडे एक सांस्कृतिक संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा 6:30 वाजता काठसिद्धेश्वर महाराजांचे इथे एक आरती ठेवली आहे. म्हणजे असा हा कार्यक्रमाचा नियोजन केलाय. तेव्हा कृपया करून महिलांनी उपस्थित राहायचं आहे. कुठेही असतील त्यांनी आजच्यासाठी एकटा यायचं असतो. तेव्हा कृपया करून सर्व महिलांनी उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. द्या त्यांना सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. समोर बघा. त्याच्यानंतर आमच्या मंडळाचा आतापर्यंतचा रमाकांत आमचे प्रेरणास्थान. त्याच्यानंतर सगळी धुरा गेली कित्येक वर्ष स्वतःच्या खांद्यावर त्यांचे भाऊ आणि आमचे बाकी जे मंडळी आहेत, अजय आहे, महेश आहे, आणि आतापर्यंत म्हणजे म्हणतात ना, हा एवढा मोठा गाडा सांभाळायचा कसा, आणि 4 रुपये सांभाळून ठेवताना खूप उशीर लागतो. पण करोडोचा गाडा एवढा सांभाळता माणूस कधी थकला नाही. कधी आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान, आपले सगळ्यांचा पुऱ्या आमच्या मंडळाचा, आता गावाचा म्हणायला हरकत नाही, एवढा मोठा गाडा सांभाळणारे आपले संजय धनावडे यांचाही सत्कार करतील आमच्या मावशी. या पुढे टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्यामध्येच असून एक व्यक्ती गेली कित्येक 45 वर्षापेक्षा जास्त असेल मला वाटतं, माणूस एकटाच येतो, एकटाच जातोय. मनामध्ये एकच, वाढीसाठी काहीतरी करायचं, आपल्या माया बहिणींसाठी काहीतरी करायचं आहे, महिलांसाठी काय आहे, सगळे कामं सांडून गावचा बाकी काय असेल तर राहू दे बाजूला, पण मला हळदी कुंकवाला जायचंय. अगदी मनापासून एवढी त्यांची खंत असते, आणि त्याचं नियोजन 2 महिन्यापासून अगोदर असतं. असे आमचे सुरेश दाईत, यांचा सत्कार करतील धनावडे दाईत. या पुढे या तुम्ही. सुरेश दाईत, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्या मुंबईतून थोडे दिवस मुंबईमध्ये, नंतर त्यांचा प्रवाह या मुंबईपासून दूर आणि आमच्यापासून दूर असे आपल्या पुणे क्षेत्रामध्ये राहणारे आमचे गोपाळ दाईत, हे आज कित्येक वर्षांनी आलेले आहेत. तर त्यांचाही सत्कार आपल्या आजी मावशी तयार येतील. या पुढे या मावशी, तुम्ही या. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याच्यानंतर एक यंग जनरेशन, हमेशा काही ना काही, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, 1 वर्ष त्यांनी काय वाटलं तुम्हाला माहिती आहे ना, काय दिलं होतं आपल्याला, ब्लँकेट. खूप हुन्नर आहे माणसाकडे, काहीतरी करायचं, झाला काहीतरी करायचं, आपल्याला काहीतरी करायचं आहे, प्रत्येक बोलत असतो. तर आमचे विजय देत काही वर्ष, कित्येक वर्षाने बिचारा रात्रंदिवस काम करतो, पण नशिबाने देवाच्या कृपेने आता तो फ्री झाला. आणि यावर्षी दादा मला यायचं आहे. तर विजय देत यांचा सत्कार करतील. काकू तुम्ही या विजय पुढे येला. विजय घरी का गेला? अच्छा. त्याच्यानंतर आमच्या सर्वांना आता आमच्या मांडूपमध्ये म्हणतात हबब म्हणायला हरकत नाही, आता ते ते कार्यक्रम चालू ठेवले असे आमचे अजय दाईत, यांचा सत्कार. या काकू तुम्ही ज्या तुमचा पुतण्या म्हणायला हरकत नाही, त्यांचा सत्कार तुम्ही तुमच्या हस्ते करायचा. या अजय, या पुढे. जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर
आमच्यातले जे व्यक्ती आता यंग जनरेशन आहे जरा सध्या, आणि ते म्हणतील तसं आम्हाला वागायला लागतं ना. त्यांच्या जोडीला जोड देणार आपले सुनील शिवगण, यापुढे सुनील शिवगण, नियोजन हे करायचं आपल्या, ते करायचं वाढीसाठी हमेशा तत्पर असणारी लोक. या कोणीतरी या, वनी तुम्ही पण या, या पुढे वनी उठा, या तुमचे असते करू दे, या पुढे या. बघा तुम्हाला हा चान्स मिळाला आता, आणि पुढच्या वर्षी हा असा कार्यक्रम आपला करायचा आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याच्यानंतर हा विजय देत या, येत आहेत. नरेश देत या पुढे, नरेश देत हे पण खूप लाभ लावतात पनवेलला, पण कार्यक्रमासाठी हजर असतात. नरेश देत या सुमावणी पुढे या अजून पुढे मध्ये या. आपल्या तिथे कोण दिसतात काय? मला लांबून कोण दिसत नाहीत, असतील तर या पुढे या. नरेश या पुढे, हे घ्या, द्या ना. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याच्यानंतर अविनाश आहेत, यापुढे आपण कार्यक्रमामध्ये, आमच्या कोळीच्या कार्यक्रमामध्ये जेवणाचं काम मस्त करतात. अगदी प्रत्येक वेळ असतात ते. तेव्हा या प्रकाशच्या मिसेस कुठे आहेत? या पुढे या. प्रकाशच्या मिसेस प्रकाश देत आपले मधल्यावरचे, या वहिनी या पुढे या, त्यांचा सत्कार करायचा. वहिनी या, द्या सत्कार करा त्यांचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या. विजय पुढे या. विजय ताई, तुमचं खूप काही, तुम्हाला खूप काही वाटतं. ब्लँकेट मिळालं, तुमचं तिथपासून नाव आहे. चला कोण येता? या मावशी या, तुम्ही या. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि आता मी एक व्यक्ती पाठीमागे ठेवले आहे ना, आपल्या सहयोग मित्र मंडळाचे अध्यक्ष, ते उपस्थित नाही तिथे, ते गेले गावात, पण त्यांच्या मिसेस इथे आहेत. मग त्यांचाही सत्कार होणं गरजेचं आहे ना, त्यांच्या असते त्यांच्या मार्फत. मग ते आता उपस्थित नाही, मग त्यांच्या तर त्यांचा सत्कार करतील आपल्या ननावडे ताई. या जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या सर्वांचा. आपल्या गावच्या मधवांना नाही तिथे मला वाटतं, तर आपल्या वहिनी द्या, तुम्ही पुढे या. वहिनी या तुम्हाला तुमचा सत्कार नाही करायचा, आम्ही दादांचा सत्कार करतो. या तुम्ही या इकडे या. आमच्या महिला करतील, आमच्या वहिनी करतील. सुप्रिया वहिनी या, त्यांचा सत्कार करायचा आहे, कारण गावकऱ्यांचा आमच्या तिकडे जाऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या पुढे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या वहिनी पुढे या. जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. तर अशा प्रकारे सुनील आणि मंगेश तुम्ही पुढे यायचं आहे. तुमचा सत्कार आम्ही करणार आहोत, मुंबई म्हणून असं समजा. या तुम्ही इकडे या, जरा या इकडे या. कोणतरी एकाने तरी या, दोघांनी या. अरे फोटो तुमचा या, इकडे या. कोण ना करतो, आम्ही तरी करतो. या पुढे या. चला जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. जास्त वेळ न घेता मी फक्त यांना एकच मिनिट देणार, एकच. फक्त तुम्हाला शुभेच्छा द्या आणि हा कार्यक्रम त्याचा चालू करायचा आहे. तर मी 10 मिनिटं देणार नाही. आमच्या कार्यक्रम खूप मोठा आहे. अजून 2-3 कार्यक्रम आम्हाला नियोजित मध्ये पार पडायचे आहेत. तेव्हा सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी, आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या मंडळाचे जुने अध्यक्ष, माजी अध्यक्ष आहेत, आमचे प्रेरणा सर, यांच्याच माध्यमात आम्ही सगळं शिकलोय. तर सदानंदांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त करायचे. यांचं स्वागत. कदम काकी या करतील. हळदी कुंकवाचे महत्त्व सांगताना मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सदानंद दैत यांनी आईवडिलांचे मुलीवर असणारे निस्सीम प्रेम अतिशय भावुक शब्दांत मांडले. मुलीबद्दल वडिलांच्या हृदयात असलेली काळजी, आपुलकी आणि माया त्यांनी शांत पण खोल अर्थ असलेल्या शब्दांत सांगितली. त्यांचे भाषण ऐकताना उपस्थित मातामाऊली सुन्न आणि भावुक झाल्या. तो क्षण प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून गेला. मुलीच्या लग्नाच्या वेळी माहेरकडून 2 वाट्यांचे मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्राच्या एका वाटीत हळद कुंकू भरलेले असते. याचा अर्थ मुलीला सौभाग्य, सुरक्षितता आणि सन्मान लाभावा अशी आईवडिलांची भावना असते.
दुसऱ्या वाटीत गूळ साखर घातलेली असते. यामागचा अर्थ असा की आपल्या मुलीचा संसार नेहमी गोड, आनंदी आणि समाधानाने भरलेला राहावा ही आईवडिलांची मनापासूनची इच्छा असते. पूर्ण मंगळसूत्रामध्ये असलेले काळे मणी म्हणजे मुलीच्या संसाराला कोणाचीही वाईट नजर लागू नये, तिच्या आयुष्यात सुखशांती नांदावी अशी आईवडिलांची प्रार्थना असते. मुलीच्या सुखासाठी आईवडील कायम झुरत असतात, काळजी करत असतात. मुलीबद्दल बापाच्या मनात असलेली ही माया आणि जिव्हाळा शब्दांत मांडताना प्रत्येकाला डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाही. धन्यवाद. आपले स्नेही सदानंद दैत, माजी अध्यक्ष. 1 मिनिटाचं वय दिले, पण मला वाटतं माती 10 मिनिटं तर मी काढेन. उपस्थित सर्व महिला मंडळ, या हळदी कुंकाच्या निमित्ताने कोण आले का? माझ्या माता माऊली, लाडक्या बहिणी, माहेर वसणे, सासर वसणे, आज या खास कार्यक्रमासाठी आवर्जून मला माहेरी जायचंय. हळदी कुंकू आहे, माहेरी जायचंय. महिनाभर तुंतुना वाजवून आज या कार्यक्रमाला उपस्थित आलेल्या माझ्या लाडक्या बहिणींचं या समय मी त्यांचं स्वागत करतो. आया, माता माऊली सगळ्या उपस्थित आहेत. मी सुरेश दैतांनी पण 2 वर्ष ते गेल्या वर्षी गांधीवर्षी नव्हते, त्यांचा निरोप तुमच्यावरून पोहोचवला होता. मी नाहीये, मला अडचण आहे, पण मी तिथे आहे कसं समजायचं असा तुम्ही निरोप तिथं द्या. सुरेश दैत त्यांच्याकडून निरोप दिलेला आहे. त्याच्या अगोदर मी तेव्हा नव्हतात तेव्हा. मी जास्त वेळ न काढता एक गोष्ट आई मुली आणि आई वडिलांची एक गोष्ट सांगतो. तुम्हाला शांततेने ऐकायचं आहे. बघा, तुम्ही कोणाच्या तरी मुली होतात, लग्न झालं, आई झालात, आणि ती पिढी पुढे वाढत चालली. पण आई आणि मुलीचं नातं, मुलाचं नातं जेव्हा मुलगा होतो त्यावेळी त्याला आनंदातून येतात. मुलगा होतो, आनंदात माझा वंशाचा जेव्हा जन्मास आला तो पेढे वाटतो आनंदाने. पण जेव्हा मुलगी होते त्याला अतिशय आनंद होतो त्या बापाला, आई वडिलांना, की माझी लक्ष्मी माझ्या ह्याच्यात आली. त्याने खूप अतिशय त्याला आनंद होतो. आणि आई वडिलांचं नातं खूप अतूट असतं. आईपेक्षा बापाचं नातं असतं ना, ते खूप प्रेमाचं असतं. मुलीचं बापावरचं प्रेम आणि बापाचं मुलीवरचं प्रेम हे खूप अतूट असतं. आणि तो मुलीची खूप काळजी घेतो. जन्मल्यानंतर त्याच्या मनात एक धाकधूक असते की दुसऱ्या घरची देण आहे, आज ना उद्या ती तिकडे जाणार आहे, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. तिथपासून त्या क्षणापासून तो प्रेम करतो आणि आज तिच्या लग्नाची तयारी करतो. त्यावेळी माहेरचं मंगळसूत्र, आज सौभाग्याचं लेणं म्हणून माहेरचं मंगळसूत्र म्हणून तो त्यावेळी तयार करतो. उद्या माझ्या पोरीचं लग्न होणार आहे. ती पोरी वाढता 20-25 वर्षाची होते. अंगणातली तुळस साईडला असते. ती तुळस जशी वाढते त्याचप्रमाणे ती मुली वाढत असते. तसे त्या बापाची काळजी मनातून दुगली वाढत असते. मुलगी म्हणजे बापाचं काळीज असते. तो तिच्यासाठी झुरत असतो. तिची सगळी हौस तो पुरी करतो. परिस्थिती नसताना हातात अंगामध्ये फाटकी बनियान, होल पडलेली, ठिगळ मारलेली चड्डी असे तो स्वतः कपडे वापरतो. पण मुलीसाठी चांगले दप्तर, चांगले कपडे, पायात चप्पल, हे सगळं तो त्याची तयारी करतो. आणि ज्या क्षणाची वाट बघतो की आज ना उद्या मुलगी माझ्या घरातून जाणार आहे. जशी तुळस वाढते तशी माझी मुली वाढली. मुलाच्या बद्दल सांगायचं म्हटलं, मुलगा हा 2-2 वर्षाने वाढतो आणि 2-2 वर्षाने त्याचे विचार बदले होतात. मुलग्याचे 2-2 वर्षाने विचार बदली होतात. बदली होता होता तो 20-22 वर्षाचा होतो आणि एकदा फटकन बापाला बोलून जातो, बापाने माझ्यासाठी काय केलं, बापाने माझ्यासाठी काय केलं. बाप समोरासमोर रडत नाही, लक्षात घ्या. बाप व्यवहार सांभाळताना समोरासमोर रडत नाही, पाठीमागे जाऊन रडतो, आपसापशी रडतो. मी मुलासाठी काय कमी केलं, एवढा मोठा वाढवला, शिक्षण केलं, दिलं, सगळं काय केलं. आणि आज एका शब्दामध्ये बापानं मला सोडलं की माझ्यासाठी बापानं काय केलं. तिथे तो रपसपची रडून त्याला काळजी असते मुलीची. उद्या मुलीचं लग्न जमवतो. मुलीचं लग्न जमवल्यानंतर पाहुणे घरी येतात. रडत असतो मनामध्ये, मलाही रडू येते, मनामध्ये रडत असतो. पण तो तिचे आशू बाहेर पडत नाही. आणि ज्यावेळी तो कन्यादान करतो त्यावेळी यजमान ते नवऱ्या मुलाचे हात आणि यजमानी असे आपण घ्यायचो, त्याच्यावरती पाणी ओततो.
त्यावेळी हात थरथर थरथर त्याचे कापत असतात. का तर मुली काही क्षणाची आज पाहुणे माझ्या घरची आहे, त्याला खूप वाईट वाटतं. आणि जेव्हा मुलीची पाठवणी होते, मुली निघून जाते, त्यावेळी मुलीला अशी कडकडून मिठी मारतो की मुली आणि त्याची मिठी सुटत नाही. बाकीने उडतात पण सुटत नाही. खूप त्याला वाईट वाटते. मलाही तसं वाटतं आता. तर मुलीचं आणि आईचं वडिलांचं नातं, तुम्ही पण कोणाच्या तरी मुली आहात, कोणाच्या तरी मिसेस आहात, कोणाच्या तरी आई वडील आहात, त्याच्यामुळे आई वडिलांचं मन दुखावू नका. हा सगळ्यांचा सारांश काय आहे, आई वडिलांचं मन दुखावू नका. किती तीर्थयात्रा केले सांगितलं जातं, पंढरपूरला गेलं पण किती तीर्थयात्रा केले तरी आई वडिलांच्या चरणावर डोकं ठेवल्याशिवाय तुमचे बाकीचे तीर्थ घडत नाही. हे लक्षात ठेवा. मुली ही एक दिल्या घरची सून असते, पण आपल्या घरची लक्ष्मी असते. आणि ते सगळं तो दुःख भोगत असतो. मी आई वडिलांना दुखवण्याचं असं म्हटलंय. काही मुली प्रेम करतात, प्रेम केल्यानंतर फटकन दुसऱ्याच्या याच्या होऊन जातात त्या. आणि 20-25 वर्ष आई वडिलांनी काय तुमच्यासाठी केलं आणि एकदम एका मिनिटामध्ये तुम्ही पळून जाता. तसं न करता आई वडिलांनी दिलेली जी आई आहे त्याचे नातं जपा. मुलीचं वाईट व्हावं असं कुठल्या आई वडिलांना वाटत नाही. मुलीचं चांगलंच व्हावं असं ते वाटतं. आणि तो जावयाला पण सांगतो, मुलीला माझ्या जपा. मुली म्हणजे माझं काळीज आहे. हे गाण्याच्या रूपाने आहे, पण मी गाणं गात नाही. ते काळीज आहे. आणि तो जावयाला विनंती करतो, माझी मुलगी तुमच्या हातात देतोय. जेव्हा मुलीचा हात आपण हातात देतो, मी तुम्हाला सांगतो, वाडीतल्या बऱ्याच लोकांचा मी हात मुलीचा तिचा सासू सासऱ्याला हातात दिलाय. ही पोरगी माझी आहे. जेव्हा मी त्यांच्या लग्नात जातो, ही पोरगी माझी आहे. ही पोरगीला काही येत नाही, चूल पेटवता येत नाही, भाकरी भाषा चपाती भाषा येत नाही. तिला शिकवायचं तुम्ही. या पद्धतीनं बोलून मी तिथे त्या सासूच्या हातात देतो. आणि त्याप्रमाणे माझ्या मुलीचा मी जो हात दिला, मी एकही शब्द बोललो नाही. ठीक आहे सर. राणीचा जो हात मी हातात दिला, एकही शब्द बोलू शकतो. मी एक मुलीचा भाग होतो, लक्षात घ्या. त्यामुळे आई वडिलांना दुखवू नका, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण अतिशय चांगला प्रसंग तुम्ही महिलांच्या समोर व्यक्त केलाय. आणि प्रत्येक महिलांना त्याचं नक्कीच, आणि मुलीला नक्कीच, आई बापाला पण त्याचं नक्कीच जाणीव राहील. आणि आपण चांगलं वक्तव्य केल्याबद्दल आमच्या महिलांना नक्कीच हे भरवणी आणि ती मनात नक्की ठेवतील. कारण आई मुलगी ही आयुष्यभराची नसते, पण ती जेव्हा जात्या दोन्ही घरांचं सुख पाहत असते. आणि खरोखर ती अतिशय ज्याच्या घरी मुलगी आहे ती खरंच लक्ष्मी आहे. तेव्हा प्रत्येकाने आपण हा वसा प्रतिहार आपल्या मनामध्ये पाळायचा आहे आणि पुढे आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर मी आपल्या मंडळाचे खजिनदार संजय दाड 2 शब्द आपण व्यक्त करावे आणि आमच्या महिलांना मनोगत व्यक्त. नमस्कार. आमचे प्रेरणास्थान सदानंद आहे, अजय आहेत, सुनील शिवगड आणि गोपाळ देत आता आहेत. आपले बऱ्याच वर्षानंतर गोपाळ देत आले. आणि माझ्या माता भगिनींनो, बऱ्याच वर्षानंतर मी पण तुमच्या समोर आलोय. काय बोलायचं काय सुचत नाही आहे. मी एका विषयावरती, एका नात्यावरती भाषण करणार आहे. आता तुम्ही सगळ्या माता भगिनी आहात, त्याच्यामध्ये काही सासू आहेत, काही सुना आहेत. सासू सुनेचं नातं नाही खूप, म्हणजे कधीतरी आपसापसात भांडणं ही असतातच सासू सुनेची. कधी सासू सुनेबद्दल कधी चांगलं बोलत नाही की माझी सून चांगली आहे असं आयुष्यावर कधी बोलत नाही. चांगलं असते, तिला माहिती आहे माझी सून चांगली आहे, पण ती कधी प्रशंसा करत नाही सुनेची. ते बऱ्याच सासू आहेत. आणि सुना पण माझी सासू चांगली नाही बाहेर सांगत असतात माझी सून चांगली नाही. आता ना मी गेल्या आठवड्यात एक पिक्चर रिलीज झालाय, अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई. माझी बायको बोलली चला आपण पिक्चर कुठे जायचं. पिक्चर बघायला गेलो तर ती अक्षर रडत होती. काय होतं माहितीये, सासू सुनामध्ये भांडणं असतात, पण त्याच्यामध्ये भरडलं कोण जातं, तिचा नवरा, तिचा सासरा. कारण नवरा काय असतो, बायकोच ऐकत असतो. सासूला वाटतं की माझा नवरा बैल आहे, आईचा बैल आहे किंवा बायकोचा बैल आहे, सॉरी सासूला वाटतं. आणि बायकोला वाटतं की तो अजून बाबल्याच आहे, आईचा बाबला आहे. त्याचं जे मधल्यापर्यंत बरं होतं ना, ते सासू सुनामध्ये होतं. कारण सासू सुनं हे एकमेकाला समजून घेणं आणि एकमेकाला सहकार्य करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही पिक्चर बघा तो. कारण काय होतं, तो पिक्चरमध्ये काय स्टोरी मी तर सांगतच मला, पण ज्यावेळी त्याचा तो मुलगा ज्यावेळेला आत्महत्या करतो
तेव्हा त्या कळतं की काय काय गमावलं मी. आणि त्या दोघांच्या मध्ये त्याचं मरण होतं. त्यावेळी ह्या सासूसाऱ्यांनी भांडू नका, सलग्न राहा एवढंच सांगेल. धन्यवाद. धन्यवाद. संजय धनावडे, आपण पिक्चर बघा, त्याच्यामध्ये नक्कीच आपण, आणि हे सत्य आहे असं म्हणता येणार नाही, या बाबतीत नक्कीच सत्य आहे. आणि त्या मुलाची घालमेल होती, शेवटी आई पण पाहिजे असते, बायको पण पाहिजे असते. तेव्हा ते दोघांनी समजून घ्यायचं असतं की याच्यामध्ये बऱ्याचला कोण जाणार आहे. आणि ते सत्य घटित काही काही गोष्टी अशा घडलेल्या असतात. आणि तेव्हा आपण सर्वांनी कसं वागायचं आपल्या सुनेशी. शेवटी सूनही कधीतरी सासू होणार आहे. जेव्हा सासू होत्या ती पण सून म्हणून आली असते, तेव्हा प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. तर एक मिनिट, तुम्हाला काय बोलायचं? एक मिनिट, सूर्य देत 2 मिनिट, मी प्रत्येक झालं 2-2 मिनिटं बोला. 2 मिनिटांमध्ये किती झाले? 10 मिनिटं, 2 मिनिटं फक्त बोलायचंय. शुभेच्छा द्या. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 1982 सालामधली आज आठवण म्हणून हे आज फूल, हे कोणाला माहित असेल? परंपरा 1982 सालामध्ये जेव्हा इथे हळदी कुंकू स्थापन झालं, तेव्हा हेच फूल आपण ह्या फुलापासून सुरुवात केली आहे. आणि ते फूल मी आज मतलब कुठून तरी शोधून आणावं आणि हे भेटलंय, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. नमस्कार. अजय 2 मिनिटं बोला. नाही बोलायचंय? ठीक आहे, ओके. तर आपण सर्वांनी झालं. हा, तर अशा प्रमाणे आमचा छोटे गाडी कार्यक्रम संपला. आता पुढचा कार्य तुमचा पहिल्यांदा तुम्ही चालू करावा. आपण सर्वांनी आलात, सर्वांनी ऐकलात, आणि मुलांनी स्वागत गीत करत सर्वांनी पुढे यायचंय. आणि आमचा कार्यक्रम छोटे गाणी संपला जाहीर करून माझ्याने आपला कार्य. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दाही दिशाने गुरुजनाले सभा मंडपी स्वागत झाल. दाही दिशाने गुरुजनाले सभा मंडपी स्वागत झाल. निघणार परवा. काय म्हणे? वंदन
दैतवाडीतील महिलांनी कृपया करून जाऊ नका. आपल्या थोड्या वेळात आपला कार्यक्रम चालू करायचा आहे. दैतवाडीतील महिलांनी मिनिटं बसा, कृपया करून 2 मिनिटं बसा. महिलांना 2 मिनिटं. आपल्याकडे आपल्या विभागातील विभाग प्रमुख, शिवसेनेचे कार्यकर्ते अंडे साहेब आज या कार्यक्रमामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपल्या तांजा तालुक्यातील कार्यसम्राट तुकाताई आज या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचंही हार्दिक स्वागत. जरा जोरदार म्हणून टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मुलीही आलेल्या आहेत. आपल्या सर्वांचं दैतवाडी ग्रामस्थ आणि मुंबईकरांच्या सर्वांचं आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. ताईंच्या मुलींना आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आमचे शिंदे साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. त्या महिलांनी सर्वांनी बसून घ्यायच्या 2 मिनिटं प्लीज. रुगंधर रांजे माजी सभापती आहेत, त्याही आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचा या पुण्यातील ग्रामस्थांतर्फे आणखीन मुंबईकरांचं हार्दिक स्वागत. आपण आज या आमच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात. आम्ही सदस्य आपले ऋणी आहोत. येऊन फिरून गेलेल्या आहेत. मला वाटतं वरच्या रस्त्यापर्यंत त्या तिथून जाऊन आलेल्या आहेत. आजच्या गाडीला हळदी कुंकवाच्या निमित्तानं तुम्ही उपस्थित राहिलात. महिला मंडळाच्या वतीनं मी तुमचं आणि मुंबई मंडळ आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. स्वागत स्वीकारतील. त्याने टाळ्या वाजवायचे. आज आपलं भाग्य आहे, आपल्या हळदीकुंकवाच्या निमित्ताने त्यांनाही आपलं हळदीकुंकू देता आलं. धन्यवाद. जिल्हा परिषद उमेदवार अर्चना विश्वासराव आजच्या या उपस्थित सर्व महिलांसाठी आणि आमच्या ग्रामस्थांसाठी तुम्ही 2 मिनिटं त्यांनाच बोलू शुभेच्छा द्यावी. मी थोडक्यात शुभेच्छा द्याव्याची विनंती करतो. नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या चरणी नतमस्तक होते. आपल्या गावची ग्रामदेवता हिच्या चरणी नतमस्तक होते. आज या आपल्या दैतवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे पूजा आहे आणि हळदी कुंकाचा आपल्या सगळ्या महिलांचा आवडता कार्यक्रम हा आहे. आणि सगळ्या जणी छान नटून थटून आले. सुंदर दिसताय सगळ्या जणी. हो, साड्या पण. आणि सगळ्या एकाच कलरच्या कशा काय आधी मिळाल्या तुम्हाला? खर तर आज मी नेहमीच इथे येत असते कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्यामुळे माझी ओळख काही करून द्यायची गरज नाहीये. पण मला मुद्दाम इथे सांगावंसं वाटतं की आम्ही जेव्हा इथे मी येत असते तेव्हा समाजकारणामध्ये काम करत असताना आपलं जी काही विकास कामं आहेत ती आपण नेहमीच लक्ष असतं. तर त्याप्रमाणे इथल्या सुद्धा कामांवरती माझं लक्ष होतं आणि काही अंशी ती पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न केला. आज या हळदी कुंकवाच्या निमित्तानं आमचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यापैकी आमचे चंद्रकांतजी शिंदे साहेब हे तुमचेच आहेत, तेही इथे उपस्थित राहिलेले आहेत. आमचे लाडकाका आहेत, त्याचबरोबर जाधवजी आहेत, माझा मुलगा अमेय सुद्धा आहे आणि आमच्या युगंधरा हांदेताई आहेत. आणि विशेष ओळख करून द्यायची म्हणजे आमच्या 2 उमेदवारांची ओळख करून देते. जरा उभे राहा. आता तुम्हाला उभं राहावं लागेल दोघांनी पण. ही माझी मुलगी
माझ्यासारखीच दिसतेय. अचला उल्का हरिश्चंद्र विश्वासराव. अचला ग्रामपंचायतीमध्ये आमच्या उपसरपंच आहे. ती ग्रॅज्युएट पण आहे आणि त्याचबरोबर भरतनाट्यम तुम्हाला माहिती आहे, भरतनाट्यम माहिती आहे ना, त्याचे सुद्धा 8 वर्ष तिने शिक्षण घेतलेलं आहे, उच्च शिक्षित आहे. आणि अशी उमेदवार तुम्हाला ह्या भांबेड जिल्हा परिषद गटासाठी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. तिचं चिन्ह मशाले आहे, कारण तिने सगळ्यांना असं आणलेलंच आहे. हा, त्यामुळे आपण 5 तारखेला निवडणूक आहे आणि म्हणून ती इथे आली आहे तुमचे आशीर्वाद घ्यायला. त्याचबरोबर तिच्या शेजारीच जे आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, युवराजजी हांदे. ते या विभागातून पंचायत समिती लढवलेली आहेच, त्याचबरोबर लांजा तालुक्यामध्ये सभापती म्हणून त्यांनी कामही केलेलं आहे. त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी इथे काम केलेलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाची माहिती असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे आज मी तुम्ही माझ्यावरती भरपूर प्रेम केलंय. मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा पुरुष मंडळी असतात, आमची सगळे कार्यकर्ते असतात, ते नेहमीच सांगत असतात आई आपलं हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे वगैरे, आणि ते करण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यामुळे मी नेहमी सांगते की मला अचला जेव्हा लहान असायची किंवा आमचा अमेय जेव्हा लहान असायचा तेव्हा मी त्यांना, आपण कसं सगळी घरातले कामं टाकून काम असलं की बाहेर जातो, तसं मी बाहेर आपली यायची, कारण मंत्रालयात जावं लागायचं कामाच्या निमित्तानं. तेव्हा मला ती म्हणायची की कुठे सारखी सारखी कुठे जातेस, किती कामं करशील. तर मग ही सगळी कामं करत असताना आज जेव्हा ती माझ्या बरोबर फिरते तेव्हा ती म्हणते की आता आम्हाला कळलं की तू जेव्हा फिरतेस तेव्हा हे एवढं मोठं कुटुंब तू आमच्यासाठी तयार केलंयस, त्यामुळे तुम्ही आमची सगळी कुटुंबातली मंडळी आहात. आणि हा एवढा मोठा परिवार मी आज तिला मुद्दाम दाखवायला आला की हा एवढा आपला सगळा परिवार आहे आणि ह्या एवढ्या सगळ्या परिवाराचे तुझ्या पाठी आशीर्वाद आहेत. तुझी आई मी एकटीच नाहीये, तर ह्या समोर बसलेल्या सगळ्या ह्या तुझ्या आया आहेत आणि त्या तुला भरभरून आशीर्वाद देतील आणि हांदेना सुद्धा देतील, एवढं मला नक्की खात्री आहे. आज या सत्यनारायणाची पूजा आपण आयोजित केलेली आहे, गणपतीरायाचे आशीर्वाद आहेत. मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करते की माझ्या माय भगिनी समोर ज्या बसलेल्या आहेत त्यांना चांगलं सुख लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे आणि अशीच सेवा कायम त्यांच्या हातून होऊ दे. आणि तुम्हाला मी सगळ्यांना प्रार्थना करते की अचला ही माझी मुलगी नाही आहे फक्त, तर ती तुमची मुलगी आहे, तर तुम्ही तिला आशीर्वाद द्याल आणि 5 तारखेला मशाल या चिन्हावरती बटन दाबून तिला जिल्हा परिषदला पाठवाल आणि आमच्या युवराज हांदेना तालुक्यावरती पाठवाल पंचायत समितीमध्ये, अशी विनंती करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उल्काताई. आवडते घेऊया आपणा सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे दोन्ही हे आले उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आमचे मित्र महेंद्र गागण, माजी सरपंच महेंद्र गागण साहेब हेही उपस्थित आहेत. तुमचे त्या सगळ्यांच्या वतीनं मी स्वागत करतो. संपूर्ण टीमचं मुंबई मंडळाच्या वतीनं आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं महिलांच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करून आज तुम्ही उपस्थित राहिलात त्यावर तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सगळ्या महिला गेल्या म्हणजे त्यामुळे पुढचा कार्यक्रम नाही, म्हणजे एकच लहान चला एका तिघांमध्ये घ्या.
धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद. धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद. प्रणित गुराव यांकडे आज साधन गोष्टीसाठी 101 रुपयांचा पारितोषिक आहे. त्याही साधन मंडळ त्यांचे आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आहे